नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण लक्षात घ्या, शेतकरी सन्मान योजना अर्थातच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना असेल किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल, या योजनांच्या अंतर्गत राज्यभरातील शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये मिळतात. 2,000 रुपयांच्या प्रमाणे हप्ते जमा होतात आणि याच पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन याद्या 2026च्या याद्या आलेल्या आहेत आणि या याद्या आता अपलोड झालेल्या असून यादीमध्ये नाव असेल तरच आणि त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती योजनेचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. त्या मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि त्यासोबतच पीएम किसान सन्मान योजनेचा देखील हप्ता मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. लक्षात घ्या, सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनानंतर लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि त्यासोबत पीएम किसान योजनेचे देखील पैसे जमा होणार आहेत. परंतु हे पैसे यावेळी देखील फक्त आणि फक्त पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार आहेत. मागील अनेक महिन्यांपासून याबाबत शेतकऱ्यांचे प्रश्न होते की आम्हाला योजनेचे पैसे येतील का नाही, हे कसे समजणार, आमच्या योजनेचे हप्ते आपोआप बंद झाले आहेत, मग आम्ही पैसे चालू करण्यासाठी काय करायचे, सर्व सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या सर्व शंका दूर होणार आहेत. ही यादी पाहायची कशी, तुमच्या गावची यादी अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्ही पाहू शकता, ते देखील तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला आणि पेजला फॉलो करायला विसरायचं नाही, जेणेकरून या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि योग्य पद्धतीने पोहोचणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, या 2026च्या नवीन याद्या पाहण्यासाठी आपण काय करणार आहोत, तर आपण जाणार आहोत ऑनलाईन पद्धतीने पाहणार आहोत. थेट पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. चला आता आपण तुम्हाला वेबसाईटवर घेऊन जातो. तर या ठिकाणी बघा, ही पीएम किसानची अधिकृत वेबसाईट आहे, pmkisan.gov.in आणि या वेबसाईट वरती तुम्ही आता त्या याद्या पाहू शकणार आहात. यासाठी तुम्हाला काय करायचंय, वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी बघा खाली यायचंय. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पर्याय शोधायचा आहे की बघा, या ठिकाणी मग तो पर्याय कुठे गेला, यादीचा पर्याय असतो, तो पर्याय तुम्ही बेनिफिशियरी लिस्ट म्हणून हा पर्याय असतो बघा, आणि हा पर्याय तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे, बेनिफिशियरी लिस्ट. यावर तुम्हाला क्लिक करायचंय. या बेनिफिशियरी लिस्ट वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा याद्या ओपन होणार आहेत. आता यादी पाहायची कशी, सविस्तर व्हिडिओ पाहायचा आहे, अजिबात स्किप करू नका, जेणेकरून सर्व तुम्हाला समजणार आहे. सिलेक्ट स्टेट वरती या ठिकाणी आपलं जे राज्य आहे महाराष्ट्र, ते राज्य निवडायचं आहे. मी महाराष्ट्र निवडतो. त्यानंतर तुमचा जो जिल्हा असणार आहे तो जिल्हा या ठिकाणी तुम्ही निवडायचा आहे. आता मी या ठिकाणी बघा पुणे जिल्हा निवडतो. पुणे जिल्हा निवडल्यानंतर तुमचा तालुका कोणता आहे तो तालुका देखील तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. मी आता या ठिकाणी बारामती निवडतो आणि त्यानंतर तुमच्या जे गावाचं नाव असणार आहे, जे कोणतं गाव असेल ते गावाचं नाव तुम्ही या ठिकाणी निवडून गेट रिपोर्ट वरती क्लिक करायचंय. आता ज्या याद्या आलेल्या आहेत, आता तुम्ही म्हणाल की या याद्या मी खूप दिवसांपासून बघतोय, परंतु याद्या जुन्या आहेत, तर अजिबात नाही. आता याद्या मागील 2 दिवसांपूर्वी संपूर्ण अपडेट झालेल्या आहेत आणि या याद्यांमध्ये अशा पद्धतीने आता नावे आलेली आहेत बघा. आणि याद्यामध्ये जवळपास समजा या गावामध्ये 10 ते 11 या ठिकाणी पानं आहेत किंवा 10 ते 11 याद्या आहेत आणि या यादीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नाव असणार आहे त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे यापुढे जमा होणार आहेत. इतरांचा लाभ त्या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. म्हणूनच आता तुम्हाला योजनेचे 2,000 रुपये मिळणार का नाही हे पाहायचे असल्यास लवकरात लवकर पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे आणि तिथे आल्यानंतर बेनिफिशियरी लिस्ट हा पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आहे आणि या बेनिफिशियरी लिस्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका आणि तुमचं गाव निवडायचंय आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या गावाची पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेची त्या ठिकाणी यादी पाहू शकता. आता या यादीमध्ये नाव नसल्यास तुम्हाला काय करायचे, तुमचे पैसे जर तुम्ही पात्र आहात परंतु तुमचे पैसे आपोआप बंद झाले तर लक्षात घ्या, यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने त्या ठिकाणी तुमच्या गावचे कृषिक असतील किंवा तुम्हाला त्या ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांची भेट घेऊन किंवा तुम्हाला पंचायत समितीमध्ये जाऊन या ठिकाणी या पीएम किसान योजनेची पडताळणीचा फॉर्म असतो तो ऑफलाईन पद्धतीने भरून द्यायचा आहे. हा पडताळणीचा फॉर्म भरून दिल्यानंतर तुम्ही सर्व अटी सर्व निकषांमध्ये पात्र असल्यास तुम्ही त्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड असेल, त्या आधार कार्ड सोबत तुमचा 7/12 असेल, 8 असेल, त्यासोबत तुमचा सर्वात महत्त्वाचा म्हणजे फार्मर आयडी असेल, असे सर्व काही डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे आणि हे डॉक्युमेंट चेक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही योजनेमध्ये पात्र असल्यास तुमचे योजनेचे पैसे सुरू राहतील. आता ह्या याद्या ज्या आहेत त्या याद्या मागील 2 ते 3 दिवसांपूर्वी अपडेट झाल्या आहेत. यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आयडी काढलं नाही त्यांचे देखील योजनेचे पैसे यापुढे येणार नाहीत. त्यामुळे फार्मर आयडी एक खूप महत्त्वाचा विषय आहे शेतकरी मित्रांनो. तुम्हाला यापुढे पीएम किसान नमो शेतकरी योजना असेल, कर्जमाफी असेल, पीक विमा असेल किंवा नुकसान भरपाई असेल, सर्वच्या सर्व शेतकऱ्यांसंदर्भातील योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला तुमचे फार्मर आयडी अर्थातच ॲग्रीस्टॅकवर नोंदणी बंधनकारक आहे. ती जर नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी यापुढे योजनांचे पैसे मिळणार नाहीत. आता या पीएम किसानच्या योजनेच्या
यादीमध्ये किंवा लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे का नक्की कमेंट करून सांगा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला आणि या योजनेच्या हप्त्याच्या पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.